नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरूच, जनजीवन विस्कळीत। पोलादपूर शहरात प्रभातनगर येथील महामार्गावर तळ्याचे स्वरूप। महामार्गाच्या चुकीच्या कामाचा स्थानिक नागरिकांना फटका। वेधशाळेने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार राज्यासह संपूर्ण कोकणात अवकाळी पावसाने सुरुवात केली असून रविवारी रोजी दुपारी 3 वाजता पोलादपूर तालुक्यात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले आहे। गेले 4 दिवस सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने थैमान घातले असून रविवारी रोजी दुपारी 3 वाजता धुवाधार सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून हैराण झालेल्या जनतेची सुटका झाली असली तरी मात्र आंबा व्यावसायिक, वीटभट्टीधारक व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान मुंबई गोवा महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात येत असताना महामार्गाकडून पोलादपूर शहरातील चुकीच्या कामांमुळे व सुस्थितीत गटार नसल्यामुळे शहरातील प्रभातनगर येथील महामार्गावर तळ्याचे स्वरूप निर्माण होऊन याचा स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनाही फटका बसत आहे। जोरदार पावसामुळे महामार्गावर साचलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांसह परिसरातील नागरिकांना वाहनांच्या उडणाऱ्या पावसामुळे त्रास सहन करावा लागत आहे। मात्र महामार्ग प्रशासनाकडून याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असून येत्या पावसाळ्यात हा त्रास कायम सहन करावा लागणार की काय, असा प्रश्न स्थानिक नागरिक व प्रवासी जनता विचारत आहे। महामार्गावर साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे यावर महामार्ग प्रशासन काही तोडगा काढणार का, की पूर्वीप्रमाणे स्थानिक नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार, असे प्रश्न विचारले जात आहेत। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।